कोकिळे, काय झालं? आज अशी हाक का मारतेस? अगं झिपरे, तू इथे? आणि काय झालं? चेहरा असा रडवेला का वाटतोय? अगं अगं हो हो हो, आधी शांत हो पाऊ. ये बस, ये इथे ये. बस बस बस. अजिबात घाबरू नको, काही होणार नाही, मी आहे ना. सांग काय झालं? मी कशी आहे? अगं मी, मला काय होणार आहे बघ, मी अगदी छान आहे. पण तुला काय झालं? तू का रडतेस? तुला काल स्वप्नात दिसलं? हा, मी मडकं. अच्छा, आग काय? अगं हो हो, शांत हो पाहू, शांत हो. स्वप्न होतं ते, स्वप्न, खरं नव्हतं काही. किती रडतेस? रडू नकोस. आणि हे बघ, हे बघ, मला काहीही झालेलं नाहीये आणि काही होणारही नाही. हा, तू अजिबात घाबरू नकोस, मला काही होणार नाही. अगं तुझ्या पोटात खूप माया आहे ना माझ्यासाठी, म्हणून काळजीने असं स्वप्न पडलं असेल. रडू नकोस. आणि तुला खरं सांगू, इथे सगळं खूप खूप छान आहे. तुला माहितीये, अहो पण माझी बाजू घ्यायला लागलेत. गावात मी सखू आहे हे कळलं तर गावातली माणसं, अगं गावात कोणालाच ठाऊक नाहीये की मी सखू आहे, आणि कळणारही नाही. सगळे खूप काळजी घेतात ग. अगं खुद्द बाबाजी महाराज सुद्धा काळजी घेतात. पण मी गावात पोहोचवलं की तू सखू आहेस, तर झिपरीचं स्वप्न खरं होईल. असं काय करतोस रे शंभू बाळा? असं कोणी कट्टी करतं का आई सोबत? बोल ना, बोल ना रे, माझं गुणी बाळते, बोल ना. अरे शंभू बाळा, बरं चल आपण खेळायचं का? चेंडू खेळूयात आपण. नाही,